नमस्कार. अर्थचिंतन 14 मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मागच्या भागात मी ज्याप्रमाणे सांगितलं, रिटायरमेंट प्लॅनिंग एक थॉट प्रोसेस या विषयावर मी आज बोलणार आहे. तर त्या भागाला आता सुरुवात करूया. रिटायरमेंट प्लॅनिंग परत एक अत्यंत महत्त्वाचा फायनान्शियल गोल प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला, ती व्यक्ती कोणीही असू दे, ती व्यक्ती अगदी मध्यमवर्गीय महिन्याला 10,000 रुपये उत्पन्न असलेली असू दे, 50,000 उत्पन्न असलेली असू दे, नाहीतर अगदी सर रतन टाटा असू देत. कितीही मनुष्य श्रीमंत असला, तो नोकरी करणारा असला किंवा व्यवसाय करणारा असला, तरी एक दिवस त्याला निवृत्ती ही पत्करावी लागते, स्वीकारावी लागते, त्याला रिटायरमेंट ही घ्यावीच लागते. नोकरीत रिटायरमेंटला वय आहे, व्यवसायात रिटायरमेंटला वय नाही, किंवा एखादा जर सेल्फ एम्प्लॉईड असेल किंवा बिझनेस ओनर असेल तर आपण त्याला वय नाही असं म्हणतो. पण तरीही एक वय असं येतं की जिकडे माझा व्यवसाय चालू न चालू, मी काम करो न करो, मला एक ठराविक रक्कम दर महिन्याकाठी आलीच पाहिजे, जेणेकरून मी माझं रिटायर्ड लाईफ, माझं मासिक उत्पन्न जे येईल त्यातनं माझे मासिक खर्च आणि माझ्या जबाबदाऱ्या, आर्थिक जबाबदाऱ्या या पार पाडू शकेन असं प्रत्येकाला वाटतं. प्रश्न हा आहे, त्या दृष्टीने आपण प्लॅनिंग करतो का? स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की भारतात केवळ 6% लोक ॲडिक्वेट रिटायरमेंट कॉर्पस घेऊन रिटायर होतात. आता याची जर कारणमीमांसा करायची झाली तर असं का होतं? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग हा फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेसमधला, जर आपण बघायला गेलो स्टेप्स वाईज गोलच्या अनुक्रमे, तर सर्वात शेवटचा गोल आहे. रादर मी असं म्हणेन, रिटायरमेंट प्लॅनिंग नंतर एकच गोल राहतो आणि तो म्हणजे इस्टेट प्लॅनिंग किंवा वेल्थ क्रिएशनही आपण त्याला म्हणू शकतो. आता वेल्थ क्रिएशनच्या संदर्भात सर्वसाधारण माणूस कधी विचार करत नाही, त्यामुळे आपण वेल्थ क्रिएशनवर इथे बोलण्याची गरज नाही. पण रिटायरमेंट ही प्रत्येकालाच आवश्यक आहे, रिटायरमेंट प्लॅनिंग ही प्रत्येकाला ॲप्लिकेबल आहे आणि त्यामुळे ती प्लॅन करणं तितक्याच जोमाने, तितक्याच उत्साहाने आणि तितक्याच प्रोॲक्टिव्हली ही गरजेची गोष्ट असते. पण शेवटचा गोल असल्या कारणाने माझ्या हातात चिकार वेळ आहे, हे सर्वात प्रमुख कारण ठरतं रिटायरमेंट प्लॅनिंग उशिरा सुरू करण्याकरता. ॲव्हरेज 50 उलटल्यानंतर भारतीय माणसं, म्हणजे स्त्री असू दे पुरुष असू दे, नोकरी करणाऱ्या किंवा ज्या करिअर ओरिएंटेड स्त्री आहेत त्यांच्या बाबतीत पण 50 नंतर रिटायरमेंट प्लॅनिंगकडे गांभीर्याने बघायला सुरुवात करतात. चूक नंबर 2 कारणमीमांसेतली. चूक नंबर 3 असं का होतं? तर त्याच्या आधी काही महत्त्वाचे गोल येतात. उदाहरणार्थ जे मागच्या भागात मी सांगितलं, मुलांचं उच्च शिक्षण. आई वडील 50-55ला पोचेपर्यंत मुलांची उच्च शिक्षणं संपलेली असतात आणि मग त्यानंतर आपण आपला स्वतःचा विचार करूया अशी साहजिकच भावना निर्माण होते आणि त्याच्यामुळे शेवटच्या 5 ते 10 वर्षात माणसं रिटायरमेंट प्लॅनिंग करायला घेतात वैयक्तिक पातळीवरती, जी फार मोठी चूक ठरते. मुलांच्या उच्च शिक्षणाव्यतिरिक्त होम लोन नावाची खूप मोठी लायबिलिटी असते. जर महानगरांचा विचार केला आपण भारतात, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा महानगरांचा विचार केला, मुंबई महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं किंवा इव्हन भारताबद्दल बोलायचं झालं, तर महानगरात राहणाऱ्या माणसांना महागाईला तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळे टॅक्सेशन आणि इन्फ्लेशन या दोन्हींचा इम्पॅक्ट बघता रिटायरमेंट प्लॅनिंग करताना सुद्धा फार कमी कॉन्ट्रीब्युशन रिटायरमेंटकडे दिलं जातं. रिटायरमेंट कॉर्पस हा किती असायला हवा, किती असला पाहिजे, त्याकरता मला किती कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल, माझ्या हातात किती निश्चित काळ असला पाहिजे, याचा विचारच मुळात उशिरा सुरू होतो. कारण ही 2 महत्त्वाची कारणं असतात. म्हणजेच काय, तर ही नीट प्लॅन न झाल्यामुळे येणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या आणि आयुष्यातल्या शेवटच्या फायनान्शियल गोलवर गंभीर परिणाम होतो, हे लक्षात येऊनही तिकडे दुर्लक्ष होतं किंवा बरेच जण ते करतात. मी तुम्हाला काही स्टॅटिस्टिक्स आत्ता जे सांगितले त्याच्यापैकी आता हे आपण अजून काही स्टॅटिस्टिक्स बघूया. 80% अर्बन पॉप्युलेशन, म्हणजे महानगरात किंवा नगरात राहणारी माणसं ही रिटायरमेंट प्लॅनिंग या विचारालाच तयार नसतात. PMIGनी एक सर्वे केलेला आहे. तो PMIGच्या सर्वेनुसार जर रिटायरमेंट प्लॅनिंगला कॉर्पस किती असायला पाहिजे, तुम्ही रिटायर व्हाल तेव्हा तुमचं मासिक उत्पन्न किती असायला पाहिजे, आत्ताचा जो मासिक खर्च आहे तो 7% जर इन्फ्लेशन पकडलं आणि टॅक्सेशन कन्सिडर केलं, तर आपण जर रिटायर होऊ साधारण वयाच्या 60ला, तर
त्यानंतर जर आपण 80 किंवा 85 वर्षापर्यंत जगलो तर पुढची 20 ते 25 वर्ष मासिक खर्च किती असेल आत्ताची प्रेझेंट व्हॅल्यू बघता, म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू आणि फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेशन आलं तर तो किती असेल याची कल्पनाच नसते लोकांना. पण रिटायरमेंट कॉर्पस हा खूप मोठा असला पाहिजे अशी भावना 52% लोकांमध्ये आढळून येते. हे PMIG सर्व्हेमध्ये दाखवलेलं आहे, आता आपण हे स्लाईडमध्ये बघतोय. पण बाकीच्या 48% लोकांना मला प्रॉव्हिडंट फंड मिळणार आहे, मला ग्रॅच्युइटी मिळणार आहे आणि त्यातनं मग माझा रिटायरमेंट कॉर्पस उभा राहील आणि प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युइटीवरती माझी रिटायरमेंट निघून जाईल असं मत असतं किंवा काही वेग उत्तरं देतात. आता वेग उत्तरं म्हणजे काय तर त्यांना काही माहितीच नसतं, याचा कधी विचारच केलेला नसतो. कारण आपण मुळातच मोठेच अशा थॉट प्रोसेसनी होतो की प्रत्येक गोल जेव्हा येईल तेव्हा पाहू, जेव्हा येईल तेव्हा बघून घेऊ. आणि त्यामुळे जेव्हा वेळ येते आणि आपण बघून घेऊ असं म्हटलेलं असतं, प्रत्येक वेळेला ते बघून घेणं म्हणजे लोन घेणं असा त्याचा अर्थ होतो प्रॅक्टिकली. एज्युकेशन लोन घेतलं, कार लोन घेतलं, स्कूटर लोन घेतलं. आता रिटायरमेंट झाल्यानंतर कुठून लोन मिळणार, कारण उत्पन्नच नाहीये. जर उत्पन्न नाही, आपल्या हातात वेळ नाही, कारण आपण ऑलरेडी 60चे 62-65 झालेलो आहोत, तर आपल्याला लोन देणार आहे कोण? म्हणजे कुठलीही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा बँक उभं करत नाही. म्हणजेच काय, हातात जेवढा कॉर्पस असेल त्या कॉर्पसमध्ये आपल्याला निभावून न्यावं लागतं. बरं, त्या काळात अजून एक रिस्क क्रिएट झालेली असते आपोआप, कारण वार्धक्य आलेलं असतं. वृद्धापकाळात आपण गेलेलो असतो. 60 नंतर डायबिटीज, ब्लड प्रेशर, अस्थमा, हायपरटेन्शन, हार्ट डिझिजेस, रिनल फेलियर, काय त्याला म्हणतात लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे 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 चिक्कार रोग येतात. हे सगळे रोग कॉमन आहेत म्हणून मी त्यांची नावं घेतली. 60 सोडा, मी स्टँडर्ड उदाहरण दिलं. हे रोग आत्ता 35 आणि 40 खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत, हेही आपण पाहतो. मग हे रोग जी फिजिकल रिस्ट्रिक्शन्स आणतात आणि फिजिकल रिस्ट्रिक्शन्समुळे इकॉनॉमिक रिस्ट्रिक्शन्स जी येतात तीही आपल्याला माहीत असतात, पण तरीही आपण रोग बरोबर घेऊन काम करत राहतो, कारण अजूनही करिअरची 15-20 वर्ष शिल्लक असतात. कारण ज्या 40-42ला हे रोग आपल्याला ग्रासतात त्या पुढची 17-18 वर्ष आपण मेडिकेशन्सवरती हे रोग पुढे ढकलत राहतो. खऱ्या अर्थाने जशी काळजी घ्यायला पाहिजे तशी काळजी घेतली जात नाही. जेवढी घेता येते सहजपणे तेवढी घेतो, कारण प्रत्येक ठिकाणी ही थॉट प्रोसेस आडवी येते की मला काही होणार नाही, किंवा गोळ्या घेतोय ना बास झालं, बाकी सगळं नशिबावर सोडून देऊ. कारण परत ही थॉट प्रोसेस आहे ज्याच्यापासून आपण लहानाचे मोठे होतो की नशिबात असेल ते होईल. मान्य आहे मला, प्राक्तन, नशीब, दैव हे सगळं मान्य आहे. पण आपल्या हातात काही गोष्टी असतात ज्याला इंग्लिशमध्ये एक सुंदर फ्रेज आहे, कंट्रोल द कंट्रोलेबल. हे आपण करतो का? प्रत्येकाचं उत्पन्न हे त्याच्या व्यवसायावरती किंवा त्याच्या नोकरीवरती, तो काय इंडस्ट्रीत काम करतो, त्याचं शिक्षण किती, त्याने स्वतःची ॲक्वायर्ड स्किल किती डेव्हलप केलेली आहेत याच्यावरती निश्चितपणे अवलंबून असतं. त्यात काहीही वाद नाही. आणि म्हणूनच आपण मुंबईत किंवा पुण्यात किंवा नागपूरमध्ये किंवा भारताच्या कुठल्याही नगरात किंवा महानगरात अगदी 10,000 सुद्धा घर चालवणारी माणसं बघतो आणि 1 लाख रुपयात सुद्धा घर चालवणारी माणसं बघतो. 10,000 रडत असतोच, कारण तो रडणारच आहे, कारण उत्पन्नच 10,000 आहे. पण 1 लाख रुपयेवाला सुद्धा रडत असतो, कारण आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग हे गांभीर्याने करता येत नाही. 1 लाख रुपयात मला 4 ते 5 गोल प्लॅन करायचे, हे आपण वेळेवर लक्षात घेत नाही. प्रत्येक वेळेला भावनिक आकर्षण आपल्याला कमजोर करतं, आपल्याला भावना वाहून घेऊन जातात. बरेच वेळेला आजूबाजूचं वातावरण, इतर लोकांचा असलेला इन्फ्लुएन्स हा आपल्याला आपल्या आर्थिक गोलवर सिरियसली विचार करायला प्रवृत्त करत नाही. आणि जेव्हा ही सगळी परिस्थिती कळून जेव्हा वळायची परिस्थिती उत्पन्न होते किंवा वय येतं किंवा अनुभवाने शहाणपण येतं, तेव्हा हातातून वेळ गेलेली असते आणि मग रिटायरमेंट प्लॅनिंग सारखा गोल हा उघड्यावर पडतो. एक होती परी नी आपली रत्नागिरी बरी, हे मग वय वर्ष 60ला चालू शकत नाही. ही म्हण मी गेली जवळपास 14-15 वर्ष माझ्या ट्रेनिंग्समधनं आणि वेगवेगळ्या सेशन्समधनं वापरतोय. ही थोडीशी ह्युमर क्रिएट करायला केलेली म्हण आहे, थोडंसं लाईट ॲटमॉस्फिअर राहावं म्हणून. पण ही किती उपयुक्त म्हण आहे हे तुमच्या लक्षात येईल, कारण रत्नागिरी कोकणात येतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण
आज मुंबई, पुण्यात किंवा इतर कुठल्याही महानगरात राहणारा माणूस जर रिटायरमेंट नंतर रत्नागिरीला जाऊन राहायचं म्हणेल आणि महागाई कमी असेल, उत्पन्न कमी असलेलं चालेल, मी चालवू शकेन महिना 30-40 हजार उत्पन्नात, असं जर वाटत असेल तर ती रत्नागिरी सुद्धा परवडेबल राहणार नाही. हे आपल्याला कोणी नव्याने सांगायची गरज नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती असतं. प्रॉब्लेम असा असतो, कळत असतं पण वळत नसतं. बऱ्याच वेळेला वळतही असतं पण वळवायचं नसतं. तुम्हाला हे ऐकून खरोखर धक्का बसेल की वळवायचं नसतं ही वृत्ती आहे. हो, वळवायचं नसतं ही वृत्ती आहे, कारण आपल्याकडे असलेला कंटाळा, आपल्यावरती असलेला चिक्कार लोकांचा इन्फ्लुएन्स, एकाच वेळी बऱ्याच लोकांचे घेतलेले ॲडवाईस आणि स्वतःचं अत्यल्प ज्ञान, याच्यानंतर येतं की माझं इन्कम कमी आहे, यानंतर येतं माझ्यावरती आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेले लोक खूप आहेत, याच्यानंतर येतं माझे आधीचे 2-3 गोल रखडल्यामुळे आणि त्याच्यावरती लोन घेतल्यामुळे मला रिटायरमेंट प्लॅनिंग वेळेत करता आलं नाही, याच्यानंतर येतं की मला सांगायला कोणीच नव्हतं. पण या सगळ्याचा जर आपण निचोड काढला, ज्याला हिंदीत निचोड म्हणतात, किंवा या सगळ्याचा सारांश जर आपण बघितला तर रिटायरमेंटसारखा अत्यंत महत्त्वाचा गोल मागे पडण्याकरता बऱ्याच अंशी आपण कारणीभूत असतो. प्रत्येकाचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे 1.5 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटींनी पूर्ण होईल अशातला भाग नाही, मी असं म्हणत नाही, कारण ते वेगवेगळ्या फॅक्टर्सवर अवलंबून आहे. त्याआधी तुमचं इन्कमही तितकंच पाहिजे, तुमच्याकडे डिसिप्लिन पाहिजे, तुमच्याकडे सतत इन्व्हेस्ट करण्याची वृत्ती पाहिजे, तुम्हाला स्वतःला बऱ्याच गोष्टी आकलित करून घेता आल्या पाहिजेत, किंवा आपल्याला कळत नसेल तर ज्याला कळतात त्याला सतत विचारलं पाहिजे, त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे आणि या बाबतीत प्रचंड सिरियसनेस पाहिजे. हे सगळे फॅक्टर्स आहेत, हे ॲब्सोल्युटली मान्य आहे. पण निदान जर मला आज महिन्याचा खर्च 50,000 असेल आणि 20 वर्षांच्या रिटायरमेंट नंतर मला तो खर्च 1.5 लाखात घेऊन जाणार असेल किंवा 2.25 लाखात घेऊन जाणार असेल, तर 2.25 लाख रुपये किंवा 1.5 लाख रुपये 20 वर्षांनंतर दर महिना, म्हणजे वर्षाला 15 ते 18 लाख रुपये मला देणारा कॉर्पस माझ्याकडे असला पाहिजे, हे लक्षात यायला हवं का नको. मग 2.25 ते 1.5 लाख रुपये महिना जर हवा असेल तर 20 वर्षांनंतर माझ्याकडे आत्ता 3.25 ते 3.5 कोटी कॉर्पस प्लॅन करण्याची किमान मानसिक ताकद पाहिजे. आपण सुरुवात करू शकतो. एखाद वेळी आपण 3 कोटी कॉर्पसला नाही पोचणार, 1.5 कोटीला तर पोचू, 2 कोटीला तर पोचू, 2.25 कोटीला तर पोचू, आणि ॲडजस्टमेंट्स कमी करायला लागतील. मग त्याच्याकरता मोठा काळ हातात असला पाहिजे, हे उघानी झालं. मग मोठा काळ हातात असल्यानंतर आपण जर सुरुवात केली अगदी छोट्या कॉन्ट्रीब्युशननी, 1,000 रुपये महिना, 2,000 रुपये महिना, 4,000 रुपये महिना, जशी आपली अबिलिटी असेल तशी. जसं मी मागच्या प्रकरणात सुद्धा सांगितलं, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की 95% जास्त लोक हे गोल बेस्ड प्लॅनिंगच्या ऐवजी बजेट बेस्ड प्लॅनिंग करतात. याचं कारणच हे आहे की आपल्याकडे बजेट कमी असतं, आपले गोल चिकार आहेत आणि तेवढं इन्कम नाही आहे, आणि इन्कम आल्यानंतर नीड्स प्लॅन करण्याच्या ऐवजी आपण वॉन्ट्स आधी प्लॅन करतो. छान चौकीकडे जास्त लक्ष असतं. छान चौकीच्या मी विरोधात नाही, ग्रेट लाईफस्टाईल असण्याच्या मी विरोधात नाही. लाईफस्टाईल सोडून द्या, त्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणता येईल. ग्रेट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असण्याच्या मी विरोधात नाही. पण मग ग्रेट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असायला ग्रेट इन्कम असायला नको का, याचं आपण उत्तर स्वतःला देत नाही. ग्रेट इन्कम नसताना आपण ग्रेट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग करायला जातो आणि त्याला गरजा आहेत असं म्हणून प्राधान्य देतो. पण खऱ्या अर्थी रिटायरमेंट प्लॅनिंग ही आपली गरज आहे, प्रोटेक्शन प्लॅनिंग ही आपली गरज आहे, चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग ही आपली गरज आहे. आवश्यक तिथे लोन घ्यायचं नाही, आवश्यक तिथेच लोन घ्यायचं आणि जितकं लोन टाळता येईल तितकं टाळायचं. काही कटू निर्णय घ्यायचे, हे आपल्याला कळूनही वळत नाही, आणि वळत असेल तर आपण मुद्दामून वळवत नाही. परत एकदा इथे कारणीभूत होतात इन्फ्लुएन्सेस, आपली स्वतःची थॉट प्रोसेस आणि आपल्याला असलेलं अत्यल्प ज्ञान. ज्ञानाचा एक वेळ भाग आपण सोडून देऊया. इन्कम मी मान्य करतो की प्रत्येकाचं 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, महिना 5 लाख असू शकत नाही. पण जर माझं इन्कम महिना 50,000 असेल तर त्याप्रमाणे मला माझे गोल छोट्या छोट्या कॉन्ट्रीब्युशननी प्लॅन करायला हवेत. हे आपल्याला जर कळत असेल तर आपण त्याची का सुरुवात करत नाही? मग ह्याला वृत्ती नडते का, याचा आपण विचार करायला हवा. याला आपल्याला प्लॅनिंगच करायची नाहीये असं असतं का, हा विचार करायला हवा. माझं इन्कम कमी असताना मी खूप मोठ्या लायबिलिटीज माझ्या शौकापायी क्रिएट करून ठेवतो का, याचं उत्तर द्यायला पाहिजे. आणि जर ही उत्तरं वेळेत आली
तरच आपल्याला कळू शकेल की रिटायरमेंट प्लॅनिंग हा गोल किती महत्त्वाचा आहे, तो वेळेत पूर्ण करणं का महत्त्वाचं आहे, तो वेळेत प्लॅन करायला सुरुवात करणं का महत्त्वाचं आहे, आणि त्याच्याकरता हातात खूप मोठा काळ. म्हणजे मी कायम म्हणतो की लेटेस्ट बाय 35 वन शुड स्टार्ट हिज ऑर हर रिटायरमेंट प्लॅनिंग. लेटेस्ट बाय 35 मी स्टार्ट म्हणतोय, सुरुवात करायला हवी. कारण इतर गोलही आहे ज्यांच्याकडे दुर्लक्ष नाही करता येणार, करताच येणार नाही, त्यात काहीच वाद नाहीये. पण मग आपल्याला जर हे माहिती आहे की ॲट अ टाइम आपण 4 किंवा 5 गोलवरती धावतोय, त्याच्याकरता धावतोय, तर मग प्रत्येक गोल हा जास्तीत जास्त काळ हातात ठेवून सुरू केला पाहिजे ना, जेणेकरून मी त्या गोलच्या 60, 70, 80% जवळ जाईल. एज्युकेशन लोन कमी घेता येईल मला, कारण महागाई माझ्या हातात नाहीये. एज्युकेशन इन्फ्लेशन किती वाढणार हे माझ्या हातात नाहीये. माझं उत्पन्न डेफिनेटली किती वाढेल हे मी ठरवू शकत नाही, ते माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे. पण प्लॅनिंग तर माझ्या कंट्रोलमध्ये, केलेलं प्लॅनिंग हे एक्झिक्यूट करणं तर माझ्या कंट्रोलमध्ये, आणि तरच माझा रिटायरमेंट प्लॅनिंग सारखा मोठा गोल हा बऱ्याच अंशी मी अचीव करू शकेन. प्रश्न हा आहे, आपल्याला कळतं पण योग्य थॉट प्रोसेस ठेवून आपण वळवायचा प्रयत्न करतो का? जे डेटा आपण पाहिले त्यात आपल्याला कळलं असेल, आधीच्या स्टॅट्समध्ये मी दाखवलं त्याप्रमाणे 50,000ला 40व्या वर्षी आणि 50,000ला 35व्या वर्षी जर आजचा मासिक खर्च 50,000 धरला, तर 60व्या वर्षी रिटायरमेंट होताना आपल्याला किती कॉर्पसची गरज आहे हे आपण मागे स्टॅट्समध्ये पाहिलं. 3.5 कोटी, 4 कोटी, 5 कोटी तो कॉर्पस येत होता. प्रश्न आहे, तो कॉर्पस निदान 50% तरी आपण करू शकू याच्याकरता आपण वेळेत प्लॅनिंग सुरू करतो का? नीट सुयोग्य विचार करा आणि सुयोग्य विचार करून नीट प्लॅन करा. रिटायरमेंट प्लॅनिंग हा थॉट प्रोसेस या विषयावर आज इथेच थांबू. एक नवीन विषय घेऊन मी लवकरच भेटेन. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.